Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that the paragraph wise explanation of 12th standard lesson Into the Wild. Dear students, given lesson is so lengthy, that's why we have to learn that the first part in today's video lecture. Now open your textbook and see the page number 56. Into the wild means in मराठी जंगलामध्ये फिरत असताना. See part first. Lost in the jungle means जंगलात ज्यावेळेस लेखक वाट चुकलेले होते तेव्हा. मग पहा फर्स्ट पॅराग्राफ. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jam tree standing tall on the edge of Umbarzara. Before wrapping up my day at this natural waterhole, I took entries of the avifauna in my field notes. Since I was alone, I rushed to Pitezara, village where I was stationed. Means in मराठी लेखक किरण पुरंदरे हे आपल्याला या फर्स्ट पार्टमध्ये त्यांच्या जंगलातील साहसी प्रवासाचे किंवा घटनांचे वर्णन करताना आपल्याला दिसून येते. ते सांगतात की जंगलामधील झाडांच्या घनदाट सावलीमधील 8.5 तास म्हणजे 8 तास आणि अर्धा तास म्हणजे 8.5 तास केलेला प्रवास हा फायद्याचा किंवा फलदायी ठरला. लेखक पुढे सांगतात की त्या जंगलातील नैसर्गिक पाणथळ प्रदेशातील प्रवास करत असताना दिवस संपण्यापूर्वी त्यांनी त्या जंगलात अनुभवलेल्या पक्ष्यांच्या नोंदी लिहून ठेवल्या होत्या. लेखक हे पिठेझरी या गावाच्या दिशेने त्या जंगलाच्या वाटेतून निघालेले होते आणि त्यांच्यासोबत कोणीही नव्हते, ते एकटे चाललेले होते. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय कॅम्प्लोग्ड द हाईड, टूक माय इसेन्शियल्स, कम आउट ऑफ द हाईड अँड stretched out to my heart's content. I lifted my camera bag and took the familiar trail to Pitezari. Negotiating the webbed leaves of teak wood and mahu trees, trying to make minimal sound. I was treading cautiously among the woods. Walking alone in a jungle needs more alertness than walking with a companion. I was alone here like a fox, following the trail silently, watching with wide open eyes. My ears were grasping a variety of sounds just when a familiar sound stunned me. लेखक सांगतात की पिठेझरी या गावाच्या दिशेने लेखक स्वतः हे फास्ट घाईने चाललेले होते. त्यांनी प्रवासात सोबत आणलेले साहित्य म्हणजेच कोणते कॅमेरा असलेली बॅग हातामध्ये घेऊन लेखक सवयीच्या म्हणजे नेहमी त्या रोडने ये जा असणारा रोड किंवा ओळखीचा रोड अशा वाटेने किंवा रोडने ते निघालेले होते. त्या प्रवासामध्ये किंवा वाटेमध्ये मोहाच्या झाडांच्या पानांच्या मधून कमीत कमी आवाज करत म्हणजे सावधपणे ते चाललेले होते. लेखक पिठेझरी या गावाकडे चाललेले होते त्या जंगलाच्या मार्गातून. लेखक पुढे स्वतःची तुलना कोल्ह्यासोबत करतात. कोल्ह्याप्रमाणे सावधगिरी बाळगून त्या जंगलातून लेखक प्रवास करत होते.
त्या प्रवासादरम्यान लेखकांना परिचित म्हणजेच ओळखीचा आवाज देखील एकदा ऐकू येतो. पहा पुढे, खॅक 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 खॅक. इट वॉज ए लंगूर अलार्म कॉल. द लीडर ऑफ द gang of langurs was sitting on the tall tree making alarm calls out of fear for life. Rest of the langur brigade continued raising the alarm calls. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on treetops. All these upheavals was created by only one animal's presence, a leopard. Many animals make alarm calls when they see a predator, tiger or leopard nearby. मीन्स इन मराठी, लेखक किरण पुरंदरे हे सांगतात की त्या जंगली भागातून प्रवास करत असताना त्यांना सुरुवातीला ओळखीचा आवाज कोणता, खॅक खॅक असा लंगूर प्राण्याचा आवाज ऐकायला आला होता. आणि तो प्राण्याचा आवाज हा एक प्रकारे धोक्याचा इशारा होता. लंगूर प्राण्यांच्या ग्रुपचा लीडर हा एका झाडावर बसून इतर लंगूर प्राण्यांना धोक्याचा इशारा देत होता व तो इशारा ऐकून इतर लंगूर प्राणी भयभीत होऊन झाडावर सुरक्षित ठिकाणी जाऊन बसत होते. वाघ किंवा बिबट्या हा प्राणी आसपास दिसल्यास लंगूर प्राणी असा आवाज करतात व सुरक्षित ठिकाणी जाऊन बसतात आणि ते लेखकांनी अनुभवले होते, तो आवाज ऐकला होता. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. The langur is most reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. The mighty elusive leopard of Umbarzara was out of its lair. He was on the prowl, stealthily moving figure in spotted gold black cloak was spied by these langurs. Even the small ones from the legion of langur were giving alarm calls. चॅक चॅक. पहा या पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगतात, लंगूर इज ए मोस्ट रिलायबल. मीन्स इन मराठी, लंगूर प्राणी हा सर्वात भरवशाचा किंवा विश्वसनीय प्राणी आहे. एखाद्या शिकाऱ्याकडून किंवा दुसऱ्या प्राण्यांकडून जेव्हा त्यांना धोका होण्याची शक्यता असते तेव्हा लंगूर प्राणी हा धोक्याचा इशारा देऊन सर्व प्राण्यांना सावध करत असतो. त्या जंगलातील दुर्मिळ असा प्राणी बिबट्या हा गुहेतून शिकारीसाठी बाहेर पडलेला होता व त्या प्राण्यापासून बिबट्यापासून लंगूर प्राण्यांना धोका होता. त्या कारणामुळे लंगूर प्राणी हा धोक्याचा इशारा म्हणून चॅक चॅक आवाज करू लागलेला होता. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. आय स्टेड पुट गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साइट अँड स्कॅनड द एरिया व्हिज्युअली. टूक सम स्टेप्स, स्टॉप्ड अगेन. ए फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर me on the trail. The bluish purple flies were hovering over it. I was sure that the leopard was somewhere near. The distant alarm call of four-horned antelope was adding to the chaos. I barely walked around 15 meters and stopped. म्हणजेच काय, लेखक किरण पुरंदरे हे त्या लंगूर प्राण्याचा सावधानतेचा इशारा ऐकतात व लंगूर प्राण्यांचा लीडर ज्या दिशेने पाहून आवाज करत होता त्या दिशेला पाहतात. नंतर त्याच दिशेने लेखक काही पावले पुढे चालत जातात. त्यांना प्राण्यांची
ताजी विष्ठा समोर पडलेली दिसते आणि त्या विष्ठेभोवती ब्लूइश पर्पल म्हणजेच काय निळ्या जांभळ्या कलरच्या फ्लाईज म्हणजे माशा फिरताना त्यांना दिसतात. त्यावरून लेखक अंदाज व्यक्त करतात की बिबट्या हा प्राणी जवळपास कुठेतरी आहे. तेवढ्यात ते पाहत असताना तेवढ्यात 4 हॉर्नड अँटेलोप म्हणजेच काय 4 शिंगे असणारे काळवीट प्राणी हे आवाज करू लागते. ते ऐकून लेखक किरण पुरंदरे अंदाज व्यक्त करतात की इथे जवळपास कुठेतरी बिबट्या प्राणी आहे आणि लेखक हे अंदाजे 15 मीटर पुढे चालतात व जागेवरतीच थांबतात. पहा पुढे. आय हॅड ॲपेरंटली एंटर्ड इन द सँक्चुरियम ऑफ ए मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड, but the big cat was not visible. It is an elusive animal. The surrounding were reminding me that I was all alone time and again. As I moved forward on the trail to Pitesari, the fading alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. आणि लेखक किरण पुरंदरे हे बिबट्या नावाच्या अद्भुत प्राण्यांच्या एरियामध्ये आता पोहोचलेले होते व लेखक हे उपहासपूर्वक म्हणतात की तिथे पोहोचल्यानंतर ते प्रचंड मांजर म्हणजेच कोणते बिबट्या कोठेही त्यांना दिसत नव्हता. बिबट्या हा खूप चपळ प्राणी आहे, तो तेथून निघून गेला असेल असा लेखक अंदाज व्यक्त करतात. त्या जंगलातील वाटेने लेखक एकटेच प्रवास करत पिटेझरी या गावाच्या दिशेने चाललेले होते. चालत जात असताना लेखकांना पाठीमागे मंद आवाजात धोक्याचे इशारे ऐकू येतात. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. मीनवाईल आय सॉ ए मॅन स्टँडिंग ॲट ए डिस्टन्स विथ ए स्टिक इन हिज हँड. As I approached, he appeared spooked due to alarm call of the leopard. We greeted each other. He was Raju Iskape from Pitesari. He had come to collect logs but retreated due to the leopard's movement. Raju was amazed at my regular solitary visits to Umbarzara, the haven for tigers, leopards and sloth bears. म्हणजेच काय त्या जंगलातून प्रवास करत असताना पिठेझरी या गावाच्या दिशेने प्रवास करत असताना चालत जात असताना लेखकांना एक व्यक्ती दिसतो. हातात काठी घेऊन उभारलेला होता आणि त्याचं नाव होतं राजू इस्कापे. लेखक त्याच्याजवळ गेले तेव्हा तो बिबट्याच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे घाबरलेला होता. लेखक व त्या व्यक्तीने एकमेकांना अभिवादन केले. लेखकांनी त्या व्यक्तीला ओळखले. ती व्यक्ती पिठेझरी या गावात राहणारी होती आणि त्यांचं नाव होतं राजू इस्कापे. तो जंगलामध्ये वूड्स म्हणजे सरपण लाकड एकत्र गोळा करण्यासाठी आलेला होता, परंतु बिबट्याच्या हालचालीमुळे तो माघारी चाललेला होता. वाघ, बिबट्या आणि स्लॉथ म्हणजेच अस्वल यांचे निवाऱ्याचे किंवा राहण्याचे ठिकाण असलेल्या त्या जंगलाच्या ठिकाणातून एकटेच लेखक हे उंबरझरा या गावात चाललेले होते हे पाहून तो व्यक्ती आश्चर्यचकित झालेला होता. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. वी स्टॉप्ड अंडर ए कुसुम ट्री टू टेक ए ब्रेक. वी बोथ felt a bit relaxed. Now we were 4 eyes, 4 hands with a stick. Then we both resumed our walking tour. म्हणजेच काय लेखक किरण पुरंदरे व त्यांना जंगलात भेटलेला मनुष्य कोण राजू इस्कापे हे दोघे त्या जंगलातील कुसुमच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. लेखक आता कैसे चिंतामुक्त झाले होते कारण
आता राजू इस्कापे हा व्यक्ती व त्याने सोबत घेतलेली स्टिक म्हणजेच काठी त्यांच्यासोबत होती. त्यामुळे लेखक किरण पुरंदरे व त्या व्यक्तीने एकत्र पुढील प्रवासास सुरुवात केली. देअर वेअर वन टिनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू and turned right. I kept walking straight until I climbed a familiar hillock. I crossed the cement pillar and stones stacked by Forest Development Corporation to mark the boundary of the forest compartment. Means in Marathi, त्या जंगलातील प्रवास करत असताना त्या प्रवासाच्या दरम्यान एक पाऊल वाट होती, म्हणजेच लहानशी चालत जाण्यासाठी असणारी वाट म्हणजेच पाऊल वाट रस्ता होता. त्या रस्त्याने राजू गेला आणि त्याने लेखकांना जात असताना तुम्ही सरळ पुढे जा, चालत जा असे सांगितले आणि तो उजव्या दिशेला वळला आणि निघून गेला त्या पाऊल वाटेने. नंतर लेखक हे त्यांच्या परिचयाची असणारी चढण म्हणजे चढ असलेला रस्ता येईपर्यंत सरळ पुढे चालत गेले. फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच काय, वन विभाग आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने हद्द ओळखता येण्यासाठी उभे केलेले सिमेंटचे खांब पास करून लेखक पुढे चालत गेले. म्हणजेच पास करून म्हणजे ओलांडून पुढे चालत गेले. पहा पुढे, टूक अनदर ट्रेल after climbing down, walked across a beautiful mahu tree loaded with reddish brown leaves. The ground under the tree was cleaned very well. The thought instantly flashed in my mind. I would lost my way next moment. I found another dusky trail. म्हणजेच लेखक किरण पुरंदरे यांनी वाटेत येणारा चढ पास केल्यानंतर आणखी एक दुसरी पायवाट त्यांनी निवडली व त्या पायवाटेने किंवा त्या रस्त्याने चालत गेले. लाल तपकिरी रंगाच्या पानांची बहरलेली महू हे झाडाचं नाव आहे. महू या झाडांच्या पानांना क्रॉस करून म्हणजे त्यांना स्पर्श करून त्याच्या जवळून लेखक पुढे चालत गेले. काहीसे अंतर चालत गेल्यानंतर लेखकांना समजले की ते चुकीच्या वाटेने चाललेले आहेत. त्या क्षणी त्यांना आणखी एक माती किंवा धुळीने मागलेला मार्ग दिसला. पहा पुढे, हॅस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम ए नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स of dry deciduous tropical forest. I turned back to spot the sun. Now the geographical west was set. The dusky trail had vanished. Good heavens, I was lost, completely lost in this jungle. That too at a very dreadful time. The sun was melting down like a fleeting runner. म्हणजेच लेखक पुढे त्या धुळीने माखलेल्या मार्गाने किंवा रस्त्याने अरुंद असणाऱ्या त्या मार्गाने ते घाई गडबडीने चालत राहतात आणि तो मार्ग एका मोठ्या मैदानात त्यांना घेऊन जातो. ते मैदान पानझडी वनस्पती व टेकड्यांनी वेढलेले होते. तेथे पोचल्यानंतर लेखकांनी पाठीमागे वळून पाहिले असता त्यांना सूर्यास्त झालेला दिसला म्हणजे सनसेट झालेला त्यांना दिसला होता. धुळीने माखलेली पाऊलवाट देखील नाहीशी झालेली होती. लेखक हे चुकीच्या मार्गाने पिठेझरी या गावात चाललेले होते हे त्यांना समजले. सोक्ड इन माय ओन स्वीट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन to my sound in this wilderness. I had 2 bags
with me. The Shabnam bag having the camera and the other was a small colorful handmade bag used in villages to carry tiffin. The tiffin still had some stuff, but I didn't feel like having it. The blossoming boxwood trees, the whoop whoop sound of cockle bird, the song of robin bird, all appeared aligned to me. In मराठी, लेखक किरण पुरंदरे हे रस्ता चुकल्याने घाबरलेले होते. त्यामुळे ते स्वतःच्या स्वीट म्हणजेच घामाने पूर्णपणे भिजलेले होते. लेखकांना त्या ठिकाणी मदतीसाठी कोणीतरी आवाज द्यावा असे त्यांना वाटत होते, परंतु त्या निर्मनुष्य जंगलात लेखकांचा आवाज ऐकण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. त्या प्रवासादरम्यान लेखकांकडे 2 बॅग होत्या. एका शबनम बॅगेत कॅमेरा ठेवलेला होता व हाताने बनवलेल्या रंगीत बॅगेत किंवा पिशवीमध्ये लेखकांनी जेवणाचा टिफिन डबा ठेवलेला होता आणि त्या टिफिनमध्ये थोडेसे अन्न देखील आणखी शिल्लक होते, परंतु लेखक रस्ता चुकल्याने घाबरलेले होते, त्यामुळे ते अन्न खाण्याची त्यांना इच्छा राहिलेली नव्हती. भारद्वाज हे पक्ष्याचं नाव आहे. भारद्वाज पक्ष्याचा भूप भूप आवाज, रॉबिन पक्ष्याचे गीत, बॉक्सवूडची झाडे आणि त्या क्षणी लेखकांना ऐकू येणारे इतर आवाज हे सर्व लेखकांना आता परके वाटू लागले होते, कारण ते त्या जंगलामध्ये एकटे होते आणि ते रस्ता देखील चुकलेले होते. पहा पुढे. इट वॉज मोर दॅन ॲन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर ए सुटेबल ट्री टू क्लिम्ब and get secured. Turn back to the trail you left. My mind was telling me, but there were no signs of the trail. I had no other way to climb the hillock before me. There were more hillocks and some more ground the one I was standing. Near my feet were the dried up droppings of sloth bear. The sloth bear of Umbarzara must be out in open sniffing for food. म्हणजेच लेखक हे आणखी पिटेझरी गावात पोचलेले नाही आहेत, ते जंगलामध्ये रस्ता चुकलेले आहेत. सनसेट म्हणजे सूर्यास्त देखील झालेला आहे आणि लेखक आता जंगलातील प्राण्यांपासून बचावासाठी जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ सुरक्षित ठिकाणाचा किंवा उंच झाडांचा शोध घेत फिरत आहेत, कारण त्या झाडावरती त्यांना बसायचे होते प्राण्यांपासून संरक्षणासाठी. त्यावेळी लेखकांना असे वाटायचे की त्यांनी पाठीमागे सोडलेला रस्ता त्यांचा योग्य होता, परंतु आता त्यांना तो रस्ता दिसेनासा झालेला होता. लेखक ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणाच्या अवतीभोवती सभोवताली अनेक लहान मोठ्या टेकड्या होत्या. लेखकांना त्या ठिकाणी अन्नासाठी बाहेर पडलेले अस्वल देखील दिसले होते. ते पाहून लेखक त्या उंच टेकडीवरून खालच्या दिशेने घाबरून धावत गेले. आय कॉशन्ड मायसेल्फ, थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी. I made move. I ran down the hillock that I had climbed up at a frantic speed. The west was to my right hand side now. The evening breeze flew through my wet curled hair. My stomach was aching. I kept walking in hope. लेखक त्या अस्वलाला पाहून टेकडीच्या खालच्या दिशेने सुरक्षिततेसाठी धावू लागले आणि टेकडीवरून लेखक वेगाने खालच्या दिशेला धावत गेले आणि धावत जात असताना त्यांचा पाय घसरून ते पडले आणि लेखकांच्या उजव्या हाताकडे पश्चिम दिशा होती आणि संध्याकाळची थंड हवा देखील आता सुटलेली होती. तरी देखील लेखक हे त्या जंगलातून आशेने म्हणजेच होप्सने चालत गेलेले होते.
आफ्टर अराउंड 15 स्टेप्स आय फाउंड ए ब्राईट रेड सॉइल ट्रेल. I found my silver lining on this trail. There were marks of bicycle wheel on this trail. That was a big consolation for me. There must be a village nearby. I reassured myself. More questions resurfaced. How far is the village? अँड व्हेअर इन विच डायरेक्शन. लेखक पुढे सांगतात की तो टेकडीवरचा भाग उतरून खाली आल्यानंतर 50 पावले चालल्यानंतर लेखकांना लाल माती असलेली पाऊलवाट दिसलेली होती. ती पाऊलवाट किंवा तो रस्ता पाहून लेखकांना आशादायी किंवा होपफुल वाटू लागलेले होते. त्या वाटेवर सायकलच्या टायरच्या खुणा देखील त्यांना दिसल्या होत्या आणि लेखकांसाठी ही खूप दिलासा देणारी मोठी गोष्ट होती. लेखकांनी त्या सर्व गोष्टीवरून जवळ एखादे गाव असेल असा अंदाज व्यक्त केला होता. जवळपास गाव असेल तर ते किती दूर असेल किंवा कोणत्या दिशेला असेल असे बरेचसे प्रश्न लेखक किरण पुरंदरे यांच्या मनात आता येऊ लागलेले होते. आय क्लिम्ड वन मोर हिलॉक and tried to locate signs of human civilization. My legs were trembling as I reached the top of the hill. I jumped with joy, heard the sounds of people talking in the loudspeaker. In a jiffy, I ran down the hill towards the sound with full vigor. I stumbled and fell down, saw dropping of blue bulls nearby, struggled, stood up and decided which direction to move on. म्हणजेच लेखक किरण पुरंदरे पुढे सांगतात की त्या जंगलातील प्रवासादरम्यान ते आणखी एका टेकडीवर चढले व तेथून मानवी वस्तीच्या किंवा मनुष्याच्या खुणा किंवा सहवास ते शोधू लागतात. तेथे त्यांना लाऊडस्पीकर आणि त्या लाऊडस्पीकरवरती बोलणाऱ्या लोकांचा आवाज ऐकू येतो. लेखक आनंदी होऊन त्या आवाजाच्या दिशेने उत्साहामध्ये धावत जातात आणि धावता धावता ते खाली पडतात. आणि सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय म्हणजेच काय, आणि ते धावत असताना खाली पडल्यानंतर त्यांना जवळच नील गायींची विष्ठा पडलेली दिसते. लेखक परत उठतात व कोणत्या दिशेने जायचे हे ठरवू लागतात. पहा पुढे. द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. द टीनी स्लीपी विलेज ऑफ पिठेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. द लँटर्न ऑफ राजीराम भालावी फार्म. द लाऊडस्पीकर installed for Keshav Balavi's marriage. All were in clear sight. Turned left to spot the village, lake and familiar hillocks. सुई हुडकी. सुई हुडकी हे हिलॉक्सचं नाव आहे. द डॉग बार्कड टू वेलकम मी टू द विलेज. आणि लेखकांना आता मनुष्य वस्तीच्या काही खुणा दिसलेल्या आहेत. लेखक किरण पुरंदरे यांना त्या जंगलातील हिरव्या पानांतून पिठेझरी हे गाव आता दिसू लागलेले होते. लेखकांना पिठेझरी गावात राहणाऱ्या राजाराम किंवा राजीराम भालावीच्या शेतातील लँटर्न म्हणजेच कंदील आता दिसू लागलेला होता. त्याचसोबत लेखकांना केशव भालावीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर आता ऐकू येऊ लागलेला होता. आणि लेखकांना आता गावात जवळील सुई हुडकी नावाची उंच टेकडी देखील आता दिसू लागलेली होती. आणि गावाच्या जवळ जाताच लेखकांचे स्वागत करण्यासाठी गावातील फिरणारी भटके कुत्री देखील उभा होते आणि ते भुंकू लागलेली होती. पहा पुढे. The first thing I did was to take a bath. The shaking of limb had
listened a bit. The stomach ache started again, ate to the full and then slumped onto the cot. Lying awake looking at the star-studded sky, I spoke to myself, there still exists a jungle where we can get lost. Isn't this our good luck? क्वेश्चन मार्क. म्हणजेच लेखक किरण पुरंदरे यांनी पिठेझरी या गावात पोचल्यानंतर सर्वप्रथम स्नान म्हणजेच आंघोळ केलेली होती आणि आता भीती कमी झाल्यामुळे लेखकांचे हातपाय देखील आता व्हायब्रेट व्हायचे म्हणजेच थरथर कापायचे कमी झाले होते. लेखकांना प्रवासाच्या दरम्यान खूप भूक लागलेली होती, परंतु जंगलातील प्राण्यांच्या भीतीने तेथे त्यांनी जेवण केलेले नव्हते. पिठेझरी गावात पोचल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लेखकांनी मनसोक्त असे पोटभर जेवण केले व तेथेच विश्रांतीसाठी ते झोपले. आणि आकाशातील ताऱ्यांकडे पाहत लेखक स्वतःलाच बोलतात की किंवा प्रश्न विचारतात की अजूनही आपण हरवून जाऊ अशी जंगले अस्तित्वात आहेत, हे आपले सुदैवच आहे नाही का, असा तो स्वतःलाच क्वेश्चन विचारतात. आणि ही स्टोरी किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा या स्टोरी बुकमधून घेतलेली आहे. डिअर स्टुडंट, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.